नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीच हिंद केसरी 21 जून जनतेच्या मनातील पेडगाव हिंद केसरी मैदान, या हिंद केसरी मैदानातील टॉप 20 पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर सगळेच या मैदानामध्ये येणार आहेत आणि संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये धुरळा उडणार आहे आणि जनतेच्या मनातील पेडगाव हिंद केसरी मैदान असणार आहे। आणि प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडी मालकाला, प्रत्येक बैलगाडी शौकीनीला या मैदानाची एक उत्सुकता लागून असलेले असते आणि या मैदानात कोण कोणासोबत पळणार हे सुद्धा सर्वांना एक उत्सुकता लागून बसलेली असते। तर आपण या मैदानातील प्रमुख 20 बैलांचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला तर पाहूया कोणकोणते पैरे, कोणकोणता नंदी कोणासोबत जाणार, कोणकोणता बैल कोणत्या नंदीसोबत जाणार, संपूर्ण अचूक पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कोणता नंदी कोणासोबत धावतोय। तर सर्वात पहिला पैरा बघणार आहे तो म्हणजे जे पुसेगावमध्ये प्रथम क्रमांकाची मानकर ठरले होता, तो म्हणजे वाघवाडीकरांचा रोमन सोबत असू शकतो। तो म्हणजे ज्याला सासवडकरांचा बादल नसेल तर तीच हिंद केसरी जोडी, तो म्हणजे सरदार। हा प्रथम पैरा आहे। नक्कीच ही गाडी पेडगावला नक्कीच धावू शकते ओपन बैलगाडी मैदानामध्ये। तर दुसरा पैरा असणार तो म्हणजे ज्याला आदत किंग म्हणून आपण समजलं जातं, पृथ्वीराज दादा खुटवळ, दैवत गोवेकर यांचा बैजा सुद्धा ओपनला देखील धावणार आहे आणि आदतला देखील धावणार आहे। तर बैजाचा पैरा असू शकतो तो म्हणजे छत्रपती संभाजी नगर यांचा, ज्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस मनोहर चव्हाण यांचा लखन नसेल तर चिक्या, या दोन्ही नंदीपैकी फिक्स पैरा असू शकतो। पेडगावच्या मैदानामध्ये ही गाडी नक्कीच धावणार आहे। मित्रांनो, बैजा आणि लखन ही गाडी असेल तर ही गाडी कशी धावेल, ही गाडी पेडगावच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहील का, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या। तर तिसरा पैरा पाहणारा तो म्हणजे ज्याला जोडमध्ये चांगला आता नाव गाजवत आहे, ते म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा, आज मैदानात करून येणार दंगा, तो म्हणजे भुंगा असणार आहे। तर मित्रांनो, मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आत्ताच घाटावर देखील आलेला आहे आणि काल जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर देखील ठरलेला आहे। भुंगा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळतो, आता मालकाचं देखील चांगल्या प्रकारे नाव मोठे केलेलं आहे त्यानं। तर भुंगासोबत असू शकतो पैरा। मिलिंद शेठ पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आहे की भुंगासोबत चांगला पैरा नाही झाला तर भुंगाला पेडगावला रेस्ट द्यायची, विश्रांती द्यायची, पण शक्यतो त्याचा पैरा असू शकतो अनुजा नितीनाबा शेवाळे यांचा पाकऱ्या। पाठीमागच्या मैदानात देखील ही जोड धावली होती आणि ज्यावेळेस जी जोड बिनजोडला देखील ही जोड धावली होती आणि ज्यावेळेस ही जोड धावली तर बिनजोडची मानकर ठरलेले आहेत, नंतर घाटावर देखील प्रथम क्रमांकाची मानकर ठरले आहेत। तर मित्रांनो, हा पैरा शक्यतो असू शकतो। तो पैरा नसेल तर काल जो कंदूरचा राजा धावला तो देखील पैरा असू शकतो। ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काल धावली आणि द्वितीय क्रमांकाची मानकर ठरली। तर मित्रांनो, भुंगासोबत कोण असावं, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर आपण 4 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे शंभू, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणू शकतो, ज्याला जी 5 लाखाचं मैदान झालं होतं जयंत केसरी, त्यामध्ये 1 BHK फ्लॅटचा मानकर ठरलेला शंभू आणि दुसऱ्या वर्षी देखील हिंद केसरी जे मान मिळाला सांगली जिल्ह्याला, त्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद। आणि त्याच्यासोबत असू शकतो 81 रायफल। 81 रायफल नसेल तर त्याच्यासोबत असू शकतो तो म्हणजे त्यांचाच घरचा अमिशेठ भाळे यांचा चिमण्या, घरचा साज देखील या मैदानात दिसू शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शंभूसोबत कोण असावं आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरं पाहायला गेलं तर आपण घाणंदकरांचा बब्या, सागरशेठ कटरे यांचा घाणंदकरांचा बब्यासोबत असू शकतो तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड, त्याला अर्जुन आणि बब्या ही सुद्धा ह्याच्या अगोदर कित्येक वेळा जे 5 लाखाचं मैदान झालं होतं आटपाडी मैदानामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाची मानकर ठरलेली ही बैलजोड आहे। मित्रांनो, बब्याने ज्यावेळेस अर्जुन देखील जे अमरापूरला मैदान झालं होतं त्यामध्ये कंदूरचा राजा आणि अर्जुनने प्रथम क्रमांकाचा मान पटवला। अर्जुन सुद्धा आता फुल फॉर्ममध्ये आणि बब्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावत आहे। बब्याने अर्जुन ही गाडी धावली तर ह्या गाडीला कसा वेग लागेल, ही गाडी गुलालामध्ये राहील का, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरं पाहायला गेलं तर 6व्या नंबरचा आपण पैरा पाहणार तो म्हणजे विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर यांचा तेजासोबत सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पैरा असणार आहे आणि तेजा सुद्धा पेडगाव मैदानाला नक्कीच येणार आहे। तर तेजासोबत पैरा असणार तो म्हणजे दिवाण्या तेजा ही सुद्धा गाडी अनेक वेळा याच्या पाठीमागच्या मैदानात सुद्धा धावलेली आहे। दिवाण्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावतो आणि तेजा सुद्धा तुम्ही पाहिला असेल कित्येक तर वेळा गुलालामध्ये आणि प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला विठ्ठल नानांचा तेज आहे। तर त्याच्यासोबत दिवाण्या नसेल कदाचित तर बब्या किंवा शास्त्री असू शकतो। नक्कीच मित्रांनो, त्या विठ्ठल नानाच्या त्याच्यासोबत कोणत्या बैलासोबत गाडी धावेल, तुम्हाला काय वाटते? प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा।
तर 7 नंबरचा पायरा असणारा त्याला म्हणजे साताऱ्याचा हरिण खूप 2 ते 3 महिन्यापासून गुलालासाठी झटत होतं आणि बलमा सातारा एक्सप्रेस बलमा नक्कीच कमबॅक केलेला आहे. तर बलमाच्या मालकाला देखील अश्रू अनावर झाले होते, गुलाल पात्र झालं. नक्कीच पेडगावला देखील आपला सातारा एक्सप्रेस बलमा गुलाल राहील हीच अपेक्षा आपण बाळगूया. तर त्याच्यासोबत जो बैल धावला होता तो म्हणजे बावधन लक्ष, हाच बैल मैदान गुलाल राहील, पेडगावच्या मैदानात धावत राहील. तुम्हाला काय वाटतंय, बलमा आणि बावधनचा लक्ष या पेडगावच्या मैदानात धावला तर ही बैलजोड गुलाल राहील का? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स नव्हता. तर दुसरा पाहायला गेलं तर आपशिंगीकरांचा मिलिटरी आपशिंगीकरांचा चित्र्यासोबत असू शकतो तो म्हणजे जो मावळ मुळशीकरांचा जो लक्ष आहे, लक्षसुद्धा सध्या पाहायला गेलं तर खूप फॉर्ममध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जातो. आणि चित्र्या तर तुम्ही पाहायला गेलं तर चांगल्या अतिशय 21 लाखाची खरेदी असणाऱ्या आपशिंगीकरांचा चित्र्या छत्रपती संभाजीनगरवरून ही खरेदी असलेली आहे. ही सुद्धा नवीन खरेदी आहे आणि चित्र्यासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जातो. पाटीलच्या मैदानात सुद्धा त्यानं प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला आहे आणि हा सुद्धा दोन्ही हा बैल सुद्धा पेडगावच्या मैदानात नक्कीच काय तर नवीन करू शकतो. मित्रांनो, चित्र्या आणि मुळशीकरांचा लक्ष ही तर गाडी धावली तर तुम्हाला काय वाटतं, ही गाडी गुलाल तर राहील का? काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरा पाहायला गेलं तर 9 नंबरचा पायरा पाहणार त्याला म्हणजे आत्ताच जे मैदान चालू होतं सलग 2 दिवस प्रथम क्रमांकाचा मानकर ठरणार तो म्हणजे शिरस्वस्तीकरांची रायफल आरोही पंकज गाडगे यांच्या नावावरती ही गाडी धावते. हा नंदी धावतो तो म्हणजे शिरस्वस्तीकरांचा रायफल, जे गुरसाळ्याला 2 दिवस मैदान झालं. पहिलं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये रायफल आणि हरण्याने प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला होता. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत धावली होती ते म्हणजे त्यांच्याच गावचा वादळ आणि रायफल सुद्धा प्रथम क्रमांकाची मान ठरली. रायफल आता फुल फॉर्ममध्ये आणि रायफलला सुद्धा अनेक पैरे यायला सुरुवात झाली आहेत, अनेक फोन सुद्धा येत आहेत. पण त्यांनी अजून रायफलचा तरी पैरा झाला नाही असं सांगितलं तरी रायफलचा नक्कीच पैरा फिक्स झालेला आहे. तो म्हणजे हेमंत शेठ फुलोरे यांचा दोर्लीकरांचा हरण्यासोबत नक्कीच रायफल आणि हरणे ही गाडी नक्कीच धावेल. मित्रांनो, ही गाडी नक्कीच गुलाल राहील असे देखील मला वाटतं. तर रायफल आणि हरणे ही गाडी धावेल तर कितव्या क्रमांकाची मानकर ठरली तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरं पाहायला गेलं तर 10 नंबरचा पायरा पाहणार तो म्हणजे शाकीरबाई पटेल यांचा जो सम्राट आणि राजा हा बैलजोड 5 लाखाच्या मैदानात धावत होता. त्या सम्राटबरोबर कोणता पायरा असू शकतो तुम्हाला काय वाटतं? सम्राटबरोबर पायरा असू शकतो तो म्हणजे जो चंदर आहे, चंदर हा बैल अमित शेठ भाडळे यांच्या दावणीला तो म्हणजे चंदरसोबत पैरा असू शकतो. दुसरं पाहायला गेलं तर 11 नंबरचा पैरा पाहणारा तो म्हणजे अमित शेठ भाडळे यांचा जो चिमण्या, नंतर शाकीरबाई पटेल यांच्याकडे ज्याला सलग 11 मैदानचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चिमण्यासोबत देखील चांगलाच पैरा असणार आहे. कारण काय की पेडगावचं हिंद केसरी मैदान आहे, त्याच्यासोबत असू शकतो त्यांचा घरचाच नंदी तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा अवस्थेत आपण समजला तो म्हणजे शंभू नसेल तर शक्यतो त्याच्याकडे लखन देखील असू शकतो. तर मित्रांनो, चिमण्यासोबत कोणता पैरा असावा तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर आपण 12 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे टिटवी, अमित शेठ पाटील यांची टिटवी सुद्धा तुम्ही पाहू शकता. कधी कोणाचा कार्यक्रम करेल काय सांगता येत नाही. जे महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान झालं होतं तिथं प्रथम क्रमांकाची मानकर ठरलेली जोड त्याच्यासोबत असणार आहे तो म्हणजे मुरुमकरांचा सुंदर देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावतो. ज्यावेळेस पुसेगावला मैदान झालं होतं त्यावेळेस पाठीमागच्या वर्षी बकासूरसोबत गुलालचा मानकर ठरला होता तो म्हणजे मुरुमकरांचा सुंदर. आणि मुरुमकरांचा सुंदर कोरेगावच्या मैदानात देखील द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला होता. टिटवी आणि मुरुमकरांचा सुंदर ही सुद्धा गाडी अतिशय चांगल्या प्रकारे धावते. मित्रांनो, ही गाडी पळाली तुम्हाला काय वाटतं? ही गाडी कशी पळेल काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. दुसरं पाहायला गेलं तर जो दुसरा पैरा आहे तो म्हणजे जो कोरेगाव मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं मानकर ठरली होती बैलजोड आहे तो म्हणजे धामनेरकरांचा स्वराजला सध्या पाहायला गेलं तर लंपीग्रस्त आहे आणि लंपीतून तो आजारातून लवकर बरा झाला तर नक्कीच पेडगावच्या मैदानामध्ये नक्कीच धावायला येईल असं देखील मालकाकडून कळत आहे. तर मित्रांनो, स्वराजसोबत असू शकतो तो म्हणजे चचेगावकरांचा जलवा. ही गाडी ज्या वेळेस ही गाडी जोट्यात आले आणि या गाडीत नक्कीच गुलाल केला आहे, प्रथम क्रमांकाची मानकर ठरलेले आहे. मित्रांनो, स्वराज आणि जलवा या मैदानात धावायला आले नक्कीच या मैदानात स्वराज देखील कमबॅक करेल आणि गुलाल राहील. तुम्हाला काय वाटते? स्वराज आणि जलवाची गाडी कशी पळेल काय पळेल? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बसून नोंदवा. दुसरा पैरा पाहणार तो म्हणजे ज्याला आक्यू रेक्यू असा बांधा मानून समजलं जातं तो म्हणजे उरळीकरांचा 22-11 पिस्टनसुद्धा त्याला कमबॅकची गरज आहे. सध्या त्याचे संघर्षाचा काळ असला तरी नक्कीच पिस्टन आता पाहायला गुलात आहे पण त्याला प्रथम क्रमांकाचा मान आतापर्यंत पटवलं नाही. पर पेडगावच्या मैदानात देखील मोठ्या पैऱ्यानिशी या मैदानात येणार आहे. त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा असतात तो म्हणजे 81 रायफल. नक्कीच मित्रांनो, ज्यावेळेस मोठं मैदान असतं त्यावेळेस हा बैलजोड
या मैदानामध्ये नक्कीच असतो। तर मित्रांनो, हा बैल जर या मैदानात धावला तर ही गाडी कशी पळेल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा पायरा पाहणारा तो म्हणजे 15 नंबरचा पिंटू शेट मोडक यांचं कॉकटेलने देखील आता कमबॅक केलेला आहे, अतिशय चांगल्या प्रकारे धावणार आहे। तो म्हणजे कॉकटेल, पिंटू शेट मोडक यांचं कॉकटेल। त्याच्यासोबत असतो तो म्हणजे जुळेवाडीकरांचा राजा। नक्कीच जुळेवाडीकरांचा राजा आणि कॉकटेल ही गाडी कशी धावेल काय वाटेल तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा 16 नंबरचा पायरा पाहणारा तो म्हणजे सर्जा, ज्याला वेगाचा शेवट समजला जातो तो म्हणजे वेगाचा सर्जा। सर्जासोबत असणारा तो म्हणजे बावऱ्या, जो साखरवाडीकरांचा बावऱ्या आहे। बावऱ्यासोबत नक्कीच सर्जा आणि बावऱ्या ज्यावेळेस आलं ही गाडी देखील गुलाल धावली होती। ज्यावेळेस कोरेगाव मैदान झालं होतं, या कोरेगावच्या मैदानात गाडी थोडीशी फॉल झाल्यामुळं या बैल जोडला निकाल दिलेला नव्हता, पण यावेळेस बावऱ्या आणि सर्जा धावले त्यावेळी नक्कीच ही गाडी गुलाल तर राहिलेली आहे। दुसरा पाहायला गेलं तर 17 नंबरचा, ज्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो, घरणीकरांचा राजा। घरणीकरांचा राजा कधी काय करेल कोणाच अंदाज येत नाही, कधी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल ही सांगता येत नाही। तर मित्रांनो, घरणीकरांचा राजासोबत असतो तो म्हणजे स्वाभिमानी केसरीमध्ये जो चित्र्या धावला होता तो चित्र्या असू शकतो, नाहीतर दोरलीकरांचा हरण्या असू शकतो। मित्रांनो, घरणीकरांच्या राजासोबत कोणता पैरा असावा तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। दुसरा 18 नंबरचा पैरा पाहणारा तो म्हणजे वादळ देखील आनंद शेठ तारेकर यांचं वादळसोबत असू शकतो तो म्हणजे सुंदर आणि वादळ ही गाडीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावत असते। मित्रांनो, वादळ आणि सुंदर नसेल तर जी नवीन खरेदी आहे तो म्हणजे गुरु, जो माळशिरस्करांची नवीन खरेदी आहे गुरुसोबत देखील वादळ असू शकतो। मित्रांनो, वादळ आणि गुरु देखील जे गुरसाळीला मैदान झालं होतं, या गुरसाळीच्या मैदानात तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले होते। वादळला देखील चांगल्या अतिशय प्रकारे कमबॅक केलेला आहे आणि वादळ देखील नक्कीच पेडगावच्या मैदानात नक्कीच काय तर निकाल लावू शकतं। तुम्हाला काय वाटतं वादळचा पैरा कोणासोबत असू शकतो तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर 19 नंबरचा पैरा पाहणारा तो म्हणजे ज्याला पब्लिकचं भिताड म्हणून मानलं जातं, रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर, जे गुरसाळच्या मैदानामध्ये सेमी कडेच्या 1 नंबर तासाने नंतर फायनल 1 नंबर तासाने अतिशय चांगल्या प्रकारे धावून घोटकरांचा सर्जा आणि मथुर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते आणि सर्व पब्लिकचे मन जिंकले होते। आता सध्या मथुर पाहायला गेलं तर फुलच फॉर्ममध्ये आता मथुरचा पैरा असणार आहे। रणवीर राहुलभाई पाटील यांनी स्वतः सांगितलं की त्याच्यासोबत असतो तो म्हणजे शाकीरभाई पाटील यांचा जो राजा आहे, राजा बैलासोबत असू शकतो। सर्वात शेवटचा पैरा तो म्हणजे बकासूर, ज्याला मोठ्या मैदानाचा आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण ही देव मानला जातो तो म्हणजे बकासूर। आणि बकासूर सध्या पाहायला गेलं तर 2 मैदानामध्ये सेमीमध्ये आपल्या बकासूरची हार होते, तर नक्कीच बकासूर पेडगावच्या मैदानामध्ये कमबॅक करेल आणि त्याच्यासोबत असणारा त्याचाच भाव तो म्हणजे घोटकरांचा सर्जा। मित्रांनो, घोटकरांचा सर्जा आणि बकासूर ही गाडी धावली तर नक्कीच ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरेल का तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर बकासूरचा कदाचित पैरा देखील बदलू शकतो, तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच बकासूर नवीन चेहऱ्यामध्ये देखील धावू शकतो, कारण की सलग 2 मैदानामध्ये सेमीला बकासूरची हार होत आहे, तर पैऱ्यामध्ये कधीही चेंज होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या बैलगाडी मालकाला बैलगाडी मित्राला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद बैलगाडी मालकांनो।